उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला शेवटचा घटका मोजत आहे। सुमारे 1200 वर्षापूर्वी शिलाहार काळात बांधलेला हा किल्ला आता फक्त एका अवशेष इमारतीवर उभा आहे। द्रोणागिरी पर्वतावर स्थित असलेल्या या किल्ल्याचा इतिहास समृद्ध असून अरबी समुद्राकडून होणाऱ्या आक्रमणांना थोपवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती। या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी ताबा मिळवल्यावर 1530 ते 1535 दरम्यान बांधलेल्या किल्ल्यावरच्या इमारतींपैकी आज फक्त एकच वास्तू तग धरून उभी आहे। मात्र तिचीही मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे। उरणच्या इतिहासाची साक्ष देणारा द्रोणागिरी किल्ला आज शेवटची घटका मोजतोय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी द्रोणागिरी किल्ल्यावरती आत्ता उभा आहे आणि ह्या ठिकाणची जी इमारत पाहताय ही जवळपास 500 वर्षापूर्वीची इमारत आहे। म्हणजे 1530 ते 1535च्या काळामध्ये बांधलेली, पोर्तुगीजांनी बांधलेली ही इमारत आहे। आणि ही इमारत नव्हे तर संपूर्ण किल्ला जो आहे तो नेस्तनाबूत झालाय। हा किल्ल्याचा परिसर जर बघितला तर जवळपास 3 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये या किल्ल्यावरती अनेक वास्तू होत्या। मात्र आज जी माझ्या मागे दिसते ही शेवटची वास्तू या किल्ल्यावरची आता दिसते। ती वास्तू सुद्धा आता कुठे मोडकळीस आली आहे आणि तिची मोठ्या प्रमाणात पडझड होते। तर इतर ज्या असणाऱ्या वास्तू किंवा या किल्ल्याची तटबंदी ही सुद्धा नेस्तनाबूत झाली आहे आणि यामुळे या किल्ल्याचा इतिहास किंवा उरणचा इतिहास हा जपला गेला पाहिजे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे रोज या किल्ल्यावरती व्यायाम करण्यासाठी, स्वतःच्या फिटनेससाठी येणारे जे नागरिक आहेत हे सुद्धा या किल्ल्याच्या डागडुजीची मागणी प्रशासनाकडून करते आणि त्यामुळे हा किल्ला आणि उरणचा इतिहास कुठेतरी जपला गेला पाहिजे आणि तो पुढच्या भावी पिढीला समजला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर या किल्ल्याची पोर्तुगीजांनी बांधलेली ही जी इमारत आहे ही 1530 ते 1535 या काळामध्ये बांधलेली इमारत आहे। मात्र या किल्ल्याचा इतिहास जर खोदून पाहिला तर 1200 वर्षापूर्वी शिलाहार काळापासूनचा इतिहास जो आहे तो सांगितला जातो आणि त्यामुळे हा किल्ला उरणच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा किल्ला किंवा किल्ल्याचा परिसर जो आहे तो जपला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने 2 पावलं कुठेतरी पुढे आले पाहिजे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता या किल्ल्याची जपणुकीची मागणी या ठिकाणून होत आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षपणामुळे उरणचा हा ऐतिहासिक वारसा संपत चालला आहे। त्यामुळे किल्ल्याची तातडीने डागडुजी करून उरलेले अवशेष जतन करावे अशी ते मागणी करत आहेत। द्रोणागिरी पर्वत आहे हा दंतकथा आहे की जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला होता तर द्रोणागिरी पर्वत उचलून हनुमानाने आणला, त्यातला एक तुकडा हा पडलेला आहे। ती दंतकथा असली तरी खऱ्या अर्थाने हा आपला उरणचा इतिहास आहे आणि हा उरणचा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी एक तर पडझड होत चाललेली आहे। थोडा प्रशासनाचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे, तर प्रशासनाने इकडे लक्ष देऊन याची देखभाल करायला पाहिजे, देखरेख करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। खूप फ्रेश वाटतो इथं, फ्रेश वाटतो, पण इथं झालेली पडझड बघताना खूप नाराजीचा सूर आहे इथं लोकांसोबत, येणाऱ्या लोकांना। आणि ही सरकारमार्फत इथं सुविधा व्हावा, काहीतरी काही ना काही व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे। आम्ही या द्रोणागिरी किल्ल्यावरती दररोज येतो, आमचे सर्व मेंबर असतात, हे सर्व आता आहेत नाही, आणखी खाली गेलेले आहेत। जी आपण आता एंट्रीज मारतो ती मोडकळीस आलेली कधी पडेल त्याच्याकडं शासनाने खरोखर याच्याकडं आपल्या बघावं, या शासनाने काय या किल्ल्याची डागडुगी करून हा किल्ला आपला शाबूत ठेवावा आणि जर थोडा इथं जर लक्ष दिला नाही तर नक्की किल्ल्याची इथं सर्व पडीक झालेला आहे, पूर्ण असा बांधकाम वगैरे बघा जीर्ण झालेलं सर्व। त्याचे मला शासनाने इकडं जरूर लक्ष द्यावं या किल्ल्याकडं असं मी म्हणेन। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।